मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मार्केट वर गेलेलं आहे आणि मार्केटमध्ये झालेली वाढ पाहता आपलाही पोर्टफोलिओ आज चांगला वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला असेल आणि आपण आज जरा खुश असेल. सगळेजण आनंद वाटत असेल की थोडंसं मार्केट आज वर गेलेलं आहे, कारण बऱ्याच दिवसापासून मार्केट खूपच मायनस होतं. तर आज जरा प्लस झाल्यामुळं आपल्याला बरं वाटत असेल. मार्केटचं जर पाहिलं तर BSE सेन्सेक्स हा 539 अंकाची वाढ आपल्याला पाहायला मिळते. 0.75% वाढलेला आहे. निफ्टी 50 172 अंकानं वाढलेला आहे आणि निफ्टी बँक 0.81% 374 अंकाने वाढलेला आहे. तर निफ्टी मिड कॅप हा 1113 अंकानं वाढला आहे. 2.43% वाढ निफ्टी मिड कॅपमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. वाढणारे स्टॉक निश्चितच आज जास्त होते. 1837 तर पडणारे 418 आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातले आज मजबूत जागतिक संकेत भारतीय शेअर बाजारात आज प्रचंड तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 540 अंकाच्या वाढीसह बंद झाला, तर निफ्टीने 22,000चा टप्पा पार केला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागाचे निर्देशांक देखील 2%पेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 5.83 लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. बाजारातील वाढीचे मुख्य कारण US फेडरल रिझर्व्ह बँकेचे एक विधान होते, ज्यात 2024मध्ये 3 वेळा दर कपातीची जुनी भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. म्हणजे फेडरल रिझर्व्ह बँकेनं 2024मध्ये 3 वेळा आम्ही दर कपात करू अशी त्यांची जी भूमिका होती ते संकेत त्याने दिलेले आहेत. NSEचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी रियालिटीमध्ये सर्वाधिक 3%ची वाढ झाली. याशिवाय मेटल आणि PSU बँक निर्देशांक 2% जास्त वाढीसह बंद झाले. आज आपण बघणार आहोत रामरतन वायर. ही कंपनी काय करते तर वाइंडिंग वायर्स बनवते. ही कंपनी छोटी आहे. तुम्ही इथं बघू शकता अशी वाइंडिंग वायर, मोटर वाइंडिंग जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस जे वायर लागतात ते वेगवेगळ्या प्रकारचे वायर ही कंपनी बनवते. मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त 1100 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 252 करंट प्राईस चालू आहे. 22.4चा PE आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे PE चांगला आहे आणि ROCE 17, ROE 15.2 आणि फेस व्हॅल्यू 5ची आहे. भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. सेल्स पाहिले 2015 पासूनचे 747 करोडचे सेल्स कंपनीनं 2904 पर्यंत घेऊन आलेली आहे. त्यामुळे सेल्स चांगले वाढलेले आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर नेट प्रॉफिट थोडंसं कमी जास्त आपल्याला पाहायला मिळते. 10 करोड, 22 करोड, 28 करोड इथपर्यंत चांगलं होतं. पण कोविडचा झटका 3 वर्षे त्यांनी सहन केला. 16 करोड, 15 करोड, 16 करोड. त्याच्यानंतर मग चांगलं वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. 54 करोड आणि आता 3 क्वार्टरचे 47 करोडचं प्रॉफिट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. इथं पाहू शकता तुम्ही सेल्स तर वाढलेले आहेत. सुरुवातीला थोडे कमी होते पण नंतर सेल्स जरा चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण प्रॉफिट तेवढं वाढलेलं नाही. इथं बघू शकता रेव्हेन्यूची वाढ ही 15%. ही 2023चं इथं तुम्ही बघा रेव्हेन्यू वाढमध्ये किती आहे 15% वाढ आपल्याला झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि नेट इन्कम 13% मायनस झालेलं आहे. कशामुळं? कारण नेट इन्कम मायनस होण्याचं कारण हे आहे की नेट प्रॉफिट मार्जिन आहे ते 25% कमी झालं. त्यामुळे नेट इन्कम कमी झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ छोटी कंपनी असूनही बऱ्यापैकी आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR जर पाहिलं तर 10 वर्षाचे 39%, 5 वर्षाचे 37%, 3 वर्षाचे 80% व 1 वर्षाचे 49%. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR ह्या कंपनीनं चांगले बनवलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. रिझर्व जर ह्या कंपनीचं पाहिलं तर रिझर्व हे 56 करोडचं रिझर्व हळूहळू वाढत जाऊन 362 करोडपर्यंत आलेलं आहे. तर कर्ज जर पाहिलं तर 113 करोडचं कर्ज वाढलेलं आहे 275 करोडपर्यंत. पण ज्याप्रमाणे रिझर्व वाढलं त्याप्रमाणे कर्ज वाढलेलं नाही. कर्ज तुम्ही जर पाहिलं तर इथं 361 करोड होतं, तर त्याच्यापेक्षा इथं त्यांनी कमी केलेलं कर्ज आहे. म्हणजे कोविडनंतर कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला लक्षात येत आहे. पुढे बघूया प्रमोटर होल्डिंग पाहिली तर कंपनीवर प्रमोटरचा किती विश्वास आहे तुम्ही बघू शकता. 73%ची होल्डिंग इथं होती 2022ला, तर
ती थोडीशी वाढून 73.04 केलेली आहे आणि तेवढीच आता इथं पुढं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पब्लिक 26.89% आहे. FII 0.07 आहे, तर DII 0.01 आहे. तेव्हा चांगला स्टॉक पुढं गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. चार्ट बघा, चार्ट बघितल्यावर लक्षात येईल की लिस्ट झाल्यावर इथं लिस्ट झालेली कंपनी नंतर वर गेली आणि तिथून जेव्हा ती खाली आली होती आणि यू पॅटर्न बनवून इथं ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट देऊन जेव्हा ती वर गेली तर तिथंच तिनं 2 वेळेस सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथं आता ती तिथं सपोर्टवर येऊ शकते. तर तुम्ही 230च्या आसपास ही कंपनी आली तर गुंतवणुकीला ही चांगली संधी होऊ शकते. तर बघा तुम्हाला कंपनी कशी वाटते ते. पुढची कंपनी आहे केसॉल. IT क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 1300 करोडचं आहे. पहिली कंपनी आपण पाहिली ती 1100 करोडची होती, 1300 करोड आहे, 1157 करंट प्राईस चालू आहे. पी पाहिला तर पी आपल्याला 43चा पाहायला मिळत आहे. ROC 171. ROC आणि ROE ह्या कंपनीचे जबरदस्त आहेत, 171 आणि 128. फेस व्हॅल्यू 10, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. आणि त्याच्यात वर अजून जर म्हणलं तर कंपनी ही कर्जमुक्त आहे, त्यामुळे अजून ही चांगली गोष्ट आहे. जर आपण सेल्स या कंपनीचे पाहिले तर 2015ला -0 दाखवले, त्याच्यानंतर 2016ला 2 करोडचे सेल्स 100 करोडपर्यंत आलेत, म्हणजे 50 पट सेल्स वाढलेले आहेत. फक्त हे 3 क्वार्टरचे आहेत. तर कंपनीचे सेल्स हे चांगले वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर आपण बघू शकतो की इथून इथपर्यंत 0 आहे, पण त्याच्यानंतर 1 करोडचं नेट प्रॉफिट 32 करोडपर्यंत आणलेलं आहे, म्हणजे 32 पट झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. हेही 3 क्वार्टरचं प्रॉफिट आहे. सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, बघू शकता इथं. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR 3 वर्षाचे 137% आणि 1 वर्षाचे 164% आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते. 1000ला तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. बऱ्याच दिवस ही ती 1000ला होती. आता जर पुन्हा ती 1000ला जर मिळाली तर चांगली संधी आपल्याला इथं उपलब्ध होऊ शकते. सध्या 1160 रुपयावर ही कंपनी चालू आहे. तर वॉच लिस्टमध्ये ठेवा, लक्ष ठेवा. ही कंपनी जर खाली आली तर इथं तुम्ही खरेदी करू शकता. आता ही कंपनी सपोर्टवर आहे. हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम करत आहे. हा रेजिस्टन्स इथं सपोर्टचं काम करत आहे आणि कंपनी सध्याही सपोर्टवर आहे. पुढची कंपनी आहे फाईन ऑर्गॅनिक. केमिकल क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे. 4068 रुपयावर ही चालत आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर 1200 करोड, 12,463 करोड मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि 4068 करंट प्राईज आहे. 27.9 म्हणजे 28चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC 65. ROC ह्या कंपनीचे चांगले आहेत आणि ROE 49.4 आणि फेस व्हॅल्यू 5ची आपल्याला पाहायला मिळत आहे. भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. इथं बघा EPS चांगले वाढले होते. मागच्या 3 क्वार्टरपासून हे EPS कमी झालेले, म्हणजे प्रॉफिट कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं स्टॉक आपल्याला मीडियन PEच्याही खाली, इथं मीडियन PE आहे, डॉट रेषा जे आहे ते मीडियन PE आहे, त्याच्याही खाली आपल्याला स्टॉक इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळं ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या कंपनीचं आपल्याला कर्जमुक्त मिळत आहे. म्हणजे ह्या 2 कंपन्या आपल्याला कर्जमुक्त असलेल्या पाहायला मिळत आहेत. सेल्स जर पाहिलं 2016 पासूनचे 660 करोडचे सेल्स 2173 करोडपर्यंत आणलेले आहेत. आणि मागच्या वर्षी 3000 करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. म्हणजे बघा 660 करोडचे सेल्स 3000 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली, म्हणजे 6×5 म्हणजे 5 पट हे सेल्स वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर 76 करोडचं नेट प्रॉफिट कंपनी इथं 618 करोडपर्यंत घेऊन आलेली आहे. आणि 3 क्वार्टरचं जर पाहिलं तर 447 करोड आपल्याला पाहायला मिळत आहे. नेट प्रॉफिट आणि सेल्स कंपनीचे चांगले आहेत, इथेही बघू शकता. आणि 2-3 क्वार्टरचे जे कमी आले होते 3 क्वार्टरचे, तर इथं आपल्या लक्षात आहे सेल्स आणि प्रॉफिट हे आपल्याला कमी झालेले इथं पाहायला मिळत आहेत. आणि स्टॉक प्राईस CAGR जर पाहिला तर स्टॉक प्राईस CAGR चांगले आहेत. 5 वर्षाचे 26%,
3 वर्षाचे 23% आणि 1 वर्षाचा -8%. हे जर आता इथं आपल्याला सेल्स प्रॉफिट जेव्हा चांगले होतील तेव्हा वरचेही CAGR आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील. 75% पूर्ण होल्डिंग आपल्याला इथं प्रमोटरची पाहायला मिळते 3.58%. FII DII जर पाहिलं तर 11.84 आणि पब्लिक 9.58 असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. चार्ट बघितला तर चार्ट एकदम कंपनी सपोर्टवर असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. एकदम सपोर्टर कंपनी आहे. ज्यांना सपोर्टवर खरेदी करून रेजिस्टन्स वर जर विकायचं असेल तर 5100 किंवा 5050चा हा रेजिस्टन्स आहे. तिथं कंपनी गेल्यानंतर तुम्ही विकू शकता आणि जे लॉंग टर्मसाठी आहेत ते इथं ठेवूनही जर ब्रेकआउट देऊन वर गेली तर त्याचा फायदा ते घेऊ शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. खरेदी विक्री करण्याअगोदर तुम्ही स्वतः अभ्यास करून निर्णय घ्यावा. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.